चला, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी युट्यूब चॅनलमध्ये। चला विद्यार्थी मित्रांनो, आपण आज बघणार आहोत बघा मित्रांनो, सायन्स आणि टेक्नॉलॉजी या विज्ञान व तंत्रज्ञान याची बघा मित्रांनो पार्ट 2 ची बघा मित्रांनो। आता आपण एक क्वेश्चन पेपर बघा, क्वेश्चन पेपर मध्ये खूप सारे क्वेश्चन आहे, तुम्हाला 100% रिपीट होणार आहे। त्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या, चांगल्या प्रकारे या क्वेश्चन पेपरचा अभ्यास करा। बघा मित्रांनो, तुम्हाला मी अगोदरच सांगितलं तुम्हाला बघा का 2+1 चा फॉर्म्युला लक्षात ठेवा। 2 किंवा 3 तुम्ही जुन्या क्वेश्चन पेपरचा अभ्यास 100% करा। ओके, ऑलरेडी मी आता बघा मित्रांनो 2 क्वेश्चन पेपर या टाकून दिलेल्या आहेत ती, त्याच्यानंतर ही एक तिसरी क्वेश्चन पेपर असणार आहे। आणि लक्षात घ्या मित्रांनो, जे मी आयएमपी क्वेश्चन टिक मार्क करून दिलेत ना, बघा काय आयएमपी क्वेश्चन टिक मार्क करून दिले ती मराठी मीडियमचे जरी असेल तरी लक्षात घ्या, तुम्हाला इंग्लिश मीडियमला तेच क्वेश्चन तुम्हाला टिक मार्क करायचे आणि तेच क्वेश्चन तुम्हाला 100% पाठांतर करायचे होती। तुम्ही जर ते क्वेश्चन टिक मार्क केले, पाठांतर केले, तर मी 100% सांगतो बघा मित्रांनो, तुम्हाला खूप सारा फायदा होऊ शकतो। ओके, चला मित्रांनो, डायरेक्टली मी व्हिडिओला सुरुवात करतो। बघा ऑलरेडी आपण आता जे व्हिडिओ टाकले ते सगळे A to Z व्हिडिओ बघून घ्या आणि तुम्हाला त्याचा 100% फायदा होणार आहे। ओके, चला बघा, राईट द करेक्ट अल्टरनेटिव्ह बघा तुम्हाला दिले। बघा पहिला बघा दिलाय, वेस्टिजियल ऑर्गन डॅश प्रेझेंट इन द ह्यूमन बॉडी इज अ प्रूफ ऑफ द इव्हॅल्युएशन। बघा मित्रांनो, ऑप्शन दिले बघा, ह्यूमन हँड, अपेंडिक्स, इयर मसल्स अँड टेल बोन। तर तुम्हाला याचा आन्सर असणार बघा अपेंडिक्स। काय असणार त्याचा आन्सर? अपेंडिक्स असणार आहे। पण बघा, टाइप्स ऑफ द सेक्सुअल रिप्रोडक्शन इज द डॅश डॅश। बघा मित्रांनो, याचा आन्सर असणार बघा जेमटे फॉर्मेशन। काय असणार आहे? जेमटे फॉर्मेशन आहे तुम्हाला ऑप्शन नंबर सी आहे त्याचं योग्य आन्सर असणार आहे। चला, कारण आता मी जरा लवकर घेतो, व्हिडिओ पण तुमच्याजवळ पोहोचणं गरजेचं आहे, एकच रात्र बाकी आहे। त्याच्यामुळं कसं आहे, आता तुमचा संध्याकाळी व्हिडिओ आला आहे, सकाळपर्यंत तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास केला पाहिजे, म्हणून जास्त एक्सप्लेन न करता तुम्ही डायरेक्टली क्वेश्चनला टिक मार्क करून घ्या आणि पटापट त्याचं क्वेश्चन आन्सर लर्न करा। ओके, पुढे बघा, द ॲपेक्स कन्झ्युमर इज द एगल। काय तर ॲपेक्स कन्झ्युमर काय ते एगल आहे, फ्रॉग, स्नेक वगैरे ग्रास होपर हे नाही आहे, तर याचा आन्सर असणार एगल असणार। ठीक आहे, पुढे बघा, द हायड्रो इलेक्ट्रिक कॅपॅसिटी ऑफ कोयना डॅम इज डॅश डॅश। बघा मित्रांनो, कोयना जो डॅम आहे, ठीक आहे ना, कोयना डॅमची तुम्हाला किती कॅपॅसिटी आहे बघा, तर लक्षात घ्या याच्यामध्ये बघा 1960 MW। किती? 1960 MW त्याची कॅपॅसिटी, ऑप्शन नंबर बी त्याचं योग्य आन्सर आहे। पुढे बघा मित्रांनो, ॲनिमल विथ द बायलॅटरल सिमेट्री इज ॲनिमल विथ द बायलॅटरल सिमेट्री इज द काय असणार आहे? तर ह्युमन असणार आहे। काय तर लक्षात घ्या मित्रांनो, ह्युमन आहे त्याचं एकदम करेक्टली आन्सर आहे। ओके ना, चला पुढे बघणार तर मित्रांनो आपण का याच्यामध्ये तुम्हाला कोणकोणते अजून क्वेश्चन असे IMP आहे का ते तुम्हाला बऱ्याचदा विचारले, आणि लक्षात घ्या हेच क्वेश्चन तुम्हाला बऱ्याचदा विचारले गेलेले आहेत। ओके ना, पण बघा, स्टेट द वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट इज अ ट्रू ऑर फॉल्स चा तुम्हाला विचारलं क्वेश्चन होता बघा, टू टेक द सेल्फीज ऑन द रोड इज अ इन्व्हायटेशन फॉर द ॲक्सिडेंट। बरोबर ना, रोडामध्ये कुठंतरी एखाद्या हायवेला जाणं, कुठंतरी गाडी थांबवणे, लोकांच्या गाड्या अडवणे, मग मोकार सेल्फी काढणं, वरून गाडी फास्ट येते ना, इकडं तिकडं सेल्फी काढणं, तुमचा डायरेक्टली ॲक्सिडेंट होऊ शकतो। ॲक्सिडेंट झाला तुम्हाला काय या देशाला, या जगाला तुम्हाला अखेरचा निरोप भेटू शकतो। बरोबर का नाही? रोडामध्ये कुठेही फोटो काढायचे, रोडच्या कडेला गेले, पाय घसरून याला बिला तंगडं बिंगडं मोडलं, खूप आहे, म्हणून काय याचा आन्सर असणार आहे ट्रू असणार आहे। पण बघा, राईट द करेक्ट को रिलेशन बघा दिले, इन्सुलिन दिले, डायबिटीस दिले, तुम्हाला इंटरफेरॉन दिले बघा, त्याचा आन्सर बघा मित्रांनो व्हायरल इन्फेक्शन, हे मागच्या वर्षी देखील तुम्हाला विचारलं गेलं होतं। ओके, पण बघा, टू विच द क्लास डज द बॅट बिलॉंग। बघा काय, टू विच क्लास डज द बॅट बिलॉंग, त्याचा आन्सर बघा मित्रांनो मॅमलिया। काय असणार आहे त्याचा? मॅमलिया आहे त्याचा आन्सर असणार आहे। पुढे बघा मित्रांनो, मॅच द करेक्ट पेअर तुम्हाला विचारलं गेलं होते बघा, फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ॲक्ट बघा मित्रांनो 1980। काय असणार आहे तर 1980 हे त्याचं काय असणार आहे योग्य आन्सर असणार आहे। नीट करेक्ट करून घ्या, लर्न करा, कारण बऱ्याचदा विचारलं गेलं आहे। ठीक आहे ना, पुढे बघा, राईट द नेम ऑफ द इंडिकेट पार्ट इन द डायग्राम ह्युमन जॉ। काय हा जो पार्ट आहे तुम्हाला याच्याबद्दल काय करा, तुम्हाला याला इंडिकेट करायचे किंवा दाखवायचे तुम्हाला। ठीक आहे ना, तर काय विस्डॉम टीथ असणार आहे। काय तर विस्डॉम टीथ आहे। ठीक आहे, पुढे बघा, गिव्ह द सायंटिफिक रिझन, तुम्हाला कारणं द्यायचे होते। ठीक आहे ना, हे कारणं देत असताना लक्षात घ्या मित्रांनो, आता या ईच्या नेवरी क्वेश्चनला तुम्ही टिक मार्क करून घ्या तुमच्या पुस्तकात, डायजेस्ट वगैरे 21 काय असं नसेल ते, आणि याची सरळ तुम्ही आन्सर लर्न करायला लागा। ठीक आहे ना, पहिला बघा दिलाय, समटाइम्स हायर प्लांट्स अँड ॲनिमल टू परफॉर्म द anaerobic respiration। सेकंड बघा मित्रांनो, इट इज ॲब्सोल्युटली नेसेसरी टू कंट्रोल द फ्युजन रिॲक्शन इन द न्यूक्लिअर पॉवर पॉईंट। थर्ड बघा मित्रांनो, फ्लावर इज अ स्ट्रक्चरल युनिट ऑफ द सेक्शुअल रिप्रोडक्शन इन द प्लांट्स। बघा मित्रांनो, याच्या वर्षी पण हा क्वेश्चन असा इतका इम्पॉर्टंट आहे का बऱ्याचदा तुम्हाला हे क्वेश्चन विचारले गेलेले आहेत। ठीक आहे ना, याच्यामुळे याचे क्वेश्चन आन्सर लवकर लर्न करा। पुढे बघा, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन तुम्हाला विचारले गेले बघा, राईट द शॉर्ट नोट ऑन द इन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन। काय तुम्हाला विचारले? इन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन, याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारले गेलेले आहे ते, मग याचा नीट अभ्यास
अभ्यास करा. पुढे बघा डिस्टिंग्विश बघा दिले तुम्हाला, फरक स्पष्ट करा. बघा काय कॉर्डेट्स अँड नॉन कॉर्डेट्स ॲनिमल्स प्रॅक्टिकललाही होतं आणि याच्यात ते आहे, त्याच्यामुळे याचा नीट अभ्यास करा. हे परीक्षेला विचारले जाऊ शकतात. व्हिडिओ लॉंग होईल, मी एक एक तुम्हाला एक्सप्लेन करत बसत नाही, फक्त तुम्ही टिक मार्क करून घ्या आणि याला पाठांतराच्या मागे लागा. ओके. पुढे बघा राईट द करेक्ट आन्सर इन द ब्लँक सर्कल्स. बघा काय काय याच्यामध्ये तुम्हाला काय याचं करेक्ट आन्सर लिहायचे. बघा मित्रांनो युजेस ऑफ द स्टीम सेल खूप वेळा विचारला गेलेला क्वेश्चन आहे. ठीक आहे ना. काय काय बघा म्हणजे रिप्लेसिंग डेड सेल असतात, प्रोडक्शन ऑफ द ब्लड सेल असेल, ऑर्गन आणि ट्रान्सप्लांटेशन वगैरे असेल, हे सगळं करून ठेवायचे आन्सर. ओके. पुढे बघा राईट डाऊन आणि 2 ऑब्जेक्टिव्ह ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट. डिझास्टर मॅनेजमेंटचे तुम्हाला कोणतेही 2 तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह लिहायचे आहेत. ओके. पुढे बघा व्हॉट आर द बेनिफिट्स ऑफ द मिक्सिंग इथेनॉल विथ द पेट्रोल अँड द डिझेल. काय व्हॉट आर द बेनिफिट्स ऑफ द मिक्सिंग इथेनॉल विथ द पेट्रोल अँड डिझेल. याचं तुम्हाला काय करायचं मित्रांनो, याचा बेनिफिट्स तुम्हाला लिहायचे. पुढे बघा मागच्या वर्षी ओके आपण जो क्वेश्चन पेपर बघितला त्याच्यामध्ये हा क्वेश्चन रिपीट झालेला होता. काय झालं हा क्वेश्चन त्याच्यामध्ये रिपीट झालेला आहे, त्याच्यामुळे नीट करून ठेवा. ओके. पुढे बघा मित्रांनो आता डार्विनची थेरी तुम्हाला माहिती आहे 100% हे क्वेश्चन पेपरमध्ये विचारले जाते. 100% येतो म्हणजे येतच, काहीही करा कुठेही जा, पण डार्विनची थेरीबद्दल तुम्हाला हा क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारला जात असतो, त्याच्यामुळे नीट याचं क्वेश्चन करून ठेवा. पुढे बघा मित्रांनो कंप्लीट द फॉलोइंग चार्ट. हा चार्ट तुम्हाला कंप्लीट करायचा होता. ओके. बघा SR नंबर दिले, प्रोटीन्स दिले आणि नेम ऑफ द ऑर्गन दिले. ओके ना. बघा आता याच्यामध्ये काय बघा मित्रांनो मेलालिन केराटिन बघा दिले तुम्हाला, नेम ऑफ द ऑर्गन काय तर स्किन असणार आहे. पुढे बघा इन्सुलिन दिले, ट्रॅप्सिन दिले, तर हे असणार आहे तुम्हाला पॅनक्रिज असणार आहे. ठीक आहे ना. हिमोग्लोबिन असणार आहे, अँटीबॉडीज असणार आहे, त्याचे आन्सर असणार इकडं ब्लड असणार आहे. काय असणार इकडं ब्लड असणार आहे. ओके ना. नीट समजून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या, काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके. पुढे बघा राईट द फॅक्टर्स ऑफ द इफेक्ट इन इन्व्हायरमेंट. काय राईट द फॅक्टर्स ऑफ द इफेक्ट इन इन्व्हायरमेंट. त्या इफेक्ट इन इन्व्हायरमेंटवरती तुम्हाला त्याचे फॅक्टर तुम्हाला लिहायचे होते. पुढे बघा आन्सर क्वेश्चन आपल्याला विचारला आहे का आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन फ्रॉम द फिगर. ही फिगर दिले, जनरेटर, टर्बाईन वगैरे तुम्हाला पेन स्टॉक दिले. आता याचं ऑब्झर्वेशन करायचं. बघा आता सगळ्यात पहिले काय बघा विथ द रेफरन्स टू पॉईंट बी पोटेन्शियल एनर्जी ऑफ द हाऊ मच वॉटर रिझर्व इन द डॅम विल बी कन्वर्टेड इन टू द कायनेटिक एनर्जी. ओके. मग आपण याच्यामध्ये तर काय तुम्हाला पॉईंट बी बघा अगोदर कुठं दिसतं, तुम्हाला दिसतं की तर पॉईंट बी वगैरे. ठीक आहे ना. मग याचा आन्सर काय आपण येऊ शकतो का व्हेन द स्लुईस गेट आर द पॉईंट बी इज ओपन द वॉटर फ्रॉम द रिझर्वर विल स्टार्ट फ्लोईंग पोटेन्शियल एनर्जी ऑफ द स्टोर वॉटर विल बी बिकम द कायनेटिक ऑफ द क्वांटिटी ऑफ द वॉटर दॅट इज द लेट आउट थ्रू द स्लुईस गेट्स. ठीक आहे ना. अशा प्रकारे त्याचा आन्सर येऊ शकतो. बघा मित्रांनो पुढे बघा मित्रांनो तुम्हाला विचारले व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन द इलेक्ट्रिसिटी जनरेशन इफ द चॅनल ए टेकिंग वॉटर टू द टर्बाईन स्टार्ट ॲट द पॉईंट ए. बघा मग आता लक्षात घ्या मित्रांनो, फक्त तुम्हाला एकच काम करायचं याच्यामध्ये का जे दिलेलं जे असणार आहे डायग्राम, सगळ्यात पहिले काम करा. बऱ्याच विद्यार्थ्यांची बरीच मिस्टेक होते आणि वेळेमध्ये तुमचे मार्क्स कटिंग होत असतात. तर सगळ्यात पहिले तुमचं काम आहे का याच्यामध्ये तुम्हाला दिलेली जी डायग्राम असणार ती प्रॉपरली तुम्ही ऑब्झर्वेशन करा. काय करा प्रॉपरली तुम्ही त्याला ऑब्झर्वेशन करा. ऑब्झर्वेशन केल्यानंतर काय काय तुम्हाला दिसतंय हे सगळ्या गोष्टी बघून घ्या आणि त्याच्यानंतरच काम करा. काय याची उत्तरं जे काय असणार ते तुम्ही द्यायला सुरुवात करा. समजतंय का? ठीक आहे. चला आता बघूया आता याच्यामधला एक्झॅक्टली कोणकोणता क्वेश्चन आहे आणि याचे कोणते आन्सर आपल्याला दिसते. ठीक आहे ना. सेकंड क्वेश्चन आपल्याला विचारला होता. मग आता या सेकंड क्वेश्चनचा आन्सर काय येऊ शकतो बघा मित्रांनो. तर व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन द इलेक्ट्रिसिटी जनरेशन इफ द चॅनल टेकिंग वॉटर ए टू टर्बाईन स्टार्ट ॲट द पॉईंट ए. ओके ना. मग आता याचा आन्सर काय बघा मित्रांनो का इफ द चॅनल टेकिंग द वॉटर टू द टर्बाईन स्टार्ट ॲट द पॉईंट ए देन द वॉटर विल बी फ्लो विथ द ग्रेटर स्पीड सिन्स पॉईंट द ए इज द हाईट वॉटर विल बी ॲक्वर स्पीड दिस will be the result into the more efficient rotation of the blades of the turbine. The electricity generation with the thus the become the efficient. ठीक आहे ना. हे त्याचं योग्य आन्सर असणार आहे. ठीक आहे. पुढे बघा मित्रांनो तुम्हाला नेक्स्ट विचारलं व्हॉट विल द इफेक्ट ऑन द इलेक्ट्रिसिटी जनरेशन इफ द चॅनल टेकिंग द वॉटर टू टर्बाईन स्टार्ट ॲट द पॉईंट सी. काय होणार याच्यामध्ये इफ द चॅनल टेकिंग द वॉटर टू टर्बाईन स्टार्ट ॲट द पॉईंट सी इट विल बी द इफेक्ट द इलेक्ट्रिसिटी जनरेशन ॲडव्हर्सली पॉईंट सी इज द ऑन द लोअर हाईट as the compared to the channel that carries water to the turbine. त्याचा योग्य आन्सर असणार आहे. बरोबर आहे. ठीक आहे. चला पुढे बघा मित्रांनो कॉकरोच, फ्रॉग, स्पॅरो, स्टारफिश फ्रॉम दिस ॲनिमल विच कॅन रिजनरेट इट्स ब्रोकन बॉडी पार्ट. काय होतं का याच्यामधला कोणता असं एक आहे का याच्यामधला बॉडी पार्ट्स आता ब्रोकन होत असतो. लक्षात घ्या. तर कॉकरोच, फ्रॉग, स्पॅरो, स्टारफिश फ्रॉम दिस ॲनिमल स्टारफिश कॅन रिजनरेट इट्स ब्रोकन बॉडी पार्ट्स बिकॉज इन द सर्टेन सिच्युएशन.
काय का स्टारफिश हां बघा काय सर्टेन सिच्युएशन द स्टारफिश कॅन ब्रेक अ पार्ट इट्स बॉडी पार्ट्स अँड द रिजनरेट थॉज द लेटर ऑन. ठीक आहे ना. चला पुढं बघा मित्रांनो, आता याचं योग्य आन्सर हे आपण बघितलेलं आहे. स्टारफिश याचं योग्य आन्सर आहे. पुढे बघा कंप्लीट द डायग्राम शोईंग व्हॅरियस प्रोसेस इन द टिश्यूज कल्चर. ठीक आहे ना. दिसतंय का तुम्हाला कंप्लीट द डायग्राम शोईंग द व्हॅरियस प्रोसेस इन द टिश्यू कल्चर वगैरे दिले तुम्हाला आता. ठीक आहे ना. बघा नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो काय सांगितलं, कंप्लीट द डायग्राम शोईंग द व्हेरियस प्रोसेसेस इन द टिश्यू कल्चरमध्ये. मग आता याच्यामध्ये बघा तुम्हाला सोर्स प्लांट दिलेलं आहे. याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला ही डायग्राम पूर्ण कंप्लीट करायची तुम्हाला. ओके ना. मग आता याच्यामध्ये बघा काय येऊ शकतं, प्रायमरी बघा हार्डनिंग येऊ शकतो. त्याच्यानंतर बघा इकडं काय येऊ शकतं का प्रायमरी ट्रीटमेंट येऊ शकतं. त्याच्यानंतर काय शूटिंग अँड द रूटिंग येऊ शकतं. याच्यामध्ये दिसतं ना तुम्हाला हे दिलेलं इथं. ठीक आहे ना. अशा प्रकारे तुम्हाला हे कंप्लीट करायचं होतं. नेक्स्ट बघा मित्रांनो, विच फ्युल्स आर द ऑप्टेन फ्रॉम द बायोमस. काय दिलं तुम्हाला, विच फ्युल्स आर द ऑप्टेन फ्रॉम द बायोमस. मग आता याच्यामध्ये कोणकोणते फ्युल्स असणार लक्षात घ्या. तर सॉलिड बायोफ्युल्स असणार आहे. लिक्विडमध्ये काय सॉलिड बायोफ्युल्समध्ये काय असणार आहे, कोल असणार आहे, डंग असणार आहे, क्रॉप रेसिड्यूल असणार आहे. लिक्विडमध्ये काय असू शकतं मित्रांनो, व्हेजिटेबल ऑइल्स असणार आहे, अल्कोहोल असणार आहे. गॅसेसमध्ये काय असणार आहे, गोबर गॅस असणार आहे, कोल गॅस असणार आहे. बरोबर आहे. हे त्याचं योग्य आन्सर आहे. आता बघा कंप्लीट द फॉलोइंग पॅसेज बाय युझिंग द. लक्षात घ्या पॅसेज नीट करून ठेवा. तुम्हाला पॅसेजचे मार्क जाता कामा नाही मित्रांनो. सगळे कुठलाही पॅसेज येऊ, भले हा येऊ किंवा दुसरा येऊ, पण तुम्हाला याचे उत्तर जाता कामा नाही. ठीक आहे ना. बघा काय दिले, नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्सेस फोर्स हॅज बीन इस्टॅब्लिश ॲज पर द डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट काय 2005. ओके. पुढे बघा दिले ओव्हरऑल डॅश डिव्हिजन, इथं 12 डिव्हिजन. पुढे बघा मित्रांनो, इट्स द हेडक्वार्टर इज इन द दिल्ली. इथं काय असं दिल्ली. बरोबर आहे. पुढे बघा कंट्री विथ द हेल्प ऑफ काय तर आर्मी. तर काय आर्मी. इन महाराष्ट्र नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्सेस काय ना इन महाराष्ट्र नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्सेस. पुढे बघा द पर्सनल ऑफ द दिस फोर्स हॅव द सबस्टेन्शियल कॉन्ट्रीब्युशन रेस्क्यू वर्क. इथं काय ना तुमचा रेस्क्यू वर्क इन डिझास्टर लाईक द सायक्लोन वगैरे तुमचंही त्याचं योग्य आन्सर येणार आहे. ओके ना. चलो नेक्स्ट बघा मित्रांनो, तुम्हाला दिले आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन बाय ऑब्झर्विंग द डायग्राम. ही डायग्राम तुम्हाला दिलेली आहे. या डायग्रामचं तुम्हाला काय करायचं, ऑब्झर्वेशन करून घ्यायचं आहे. ओके ना. पहिला दिले बघा व्हॉट इज द पिरियड ऑफ द मेन्झुरेशन. तुम्हाला दिले बघा मेन्स्ट्रक्शन काय व्हॉट इज द पिरियड ऑफ द मेन्स्ट्रक्शन तुम्हाला दिले. द पिरियड ऑफ मेन्स्ट्रक्शन इज फ्रॉम द 1st to 4th डे ऑफ द मेन्स्ट्रक्शन सायकल. काय तुम्हाला दिले 1st to 4th डे. समजतं ना इथं 1st to 4th डे. पुढे बघा ऑन विच डे डज ओव्युलेशन ऑकर ड्युरिंग द मेन्स्ट्रुएशन सायकल. तर काय याचा आन्सर असणार, द ओव्युलेशन ऑकर्स ड्युरिंग द 14 and 15 डे. बघा काय मित्रांनो याचा आन्सर असणार आहे 14 and 15 डे. ठीक आहे ना. इथं 14 and 15 डे. पुढे बघा दिले इन द मेन्स्ट्रक्शन सायकल विच द रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स अंडरगो चेंजेस. तर हे काय असणार, इन द मेन्स्ट्रल सायकल ओव्हरी अँड द युटेरस लाइनिंग अंडरगो चेंजेस. ठीक आहे ना. विच पिरियड इज सेड टू बी पिरियड ऑफ द रिजनरेशन ऑफ द एंडोमेट्रियम. तर याचा आन्सर काय असणार आहे मित्र लक्षात घ्या 5 to 13 डे. 5 to 13 days. विच पिरियड इज सेड टू बी पिरियड ऑफ द सेक्रेशन ऑफ ग्लँड्स विथ द एंडोमेट्रियम. याचं काय आन्सर असणार मित्र बघा 16 to the 20th डे आर द सेड टू बी द पिरियड ऑफ द सेक्रेशन ऑफ द ग्लँड्स इन द एंडोमेट्रियम. ओके ना. चलो नेक्स्ट बघा मित्रांनो, त्याच्यामध्ये सॉल्व द फॉलोइंग. तुम्हाला क्रॉसवर्ड तुम्हाला याच्यामध्ये पझल याच्यामध्ये सॉल्व करायचा होता. हा पझल बऱ्याचदा क्वेश्चन पेपरमध्ये विचारला गेलेला आहे, त्याच्यामुळे याचा नीट अभ्यास करा बघा. ठीक आहे ना. बघा त्याच्यामध्ये पहिलं दिलं बघा कंटिन्युअस कन्झम्पशन. काय दिलं तुम्हाला, कंटिन्युअस कन्झम्पशन ऑफ अल्कोहोल्स दिले. म्हणजे काय तुम्हाला व्यसन म्हणतो आपण, नुसता व्यसन करणारा. दिस ॲप मे बी क्लोज बाय सायबर क्राईम्स. रेमेडी टू रिझॉल्व स्ट्रेस रिक्वायरमेंट फॉर द स्ट्रेस फ्री लाईफ अँड व्हेरियस फॅक्टर इफेक्ट ऑफ द हेल्थ. असं प्रकार दिले. आता इथं पहिलं तुमचं काय येणार बघा सोशल येणार आहे. इकडं तुमचं ॲडिक्शन येणार आहे. इथं तुमचं काय येऊ शकतात का गुड फूड येऊ शकतात. इकडं फेसबुक येऊ शकतो, इकडं कुकिंग येऊ शकतो, इकडे सिंगिंग येऊ शकतो. बरोबर आहे. अशा प्रकारे तुम्हाला याचे आन्सर लिहायचे होते मित्रांनो. ओके. चलो बघा आता मित्रांनो, तर फायनली अशा प्रकारे आपण क्वेश्चन पेपर बघितले. या क्वेश्चन पेपरमधले खूप सारे क्वेश्चन लक्षात घ्या, मागच्या वर्षी हे रिपीट झालेलं होतं. हां खूप साऱ्या क्वेश्चन हे तुम्हाला 100% रिपीट होतात. त्यामुळे मित्रांनो याचा स्क्रीनशॉट काढा, व्हिडिओ तुम्ही मागं पुढं बघून घ्या, काही प्रॉब्लेम नाही. आणि क्वेश्चन टिक मार्क करून घ्या आणि पाठांतराला सुरुवात करा. लक्षात घ्या याच्यापैकीच तुम्हाला क्वेश्चन हे खूप सारे मॅक्झिमम रिपीट होत असतात. ठीक आहे ना. त्याच्यामुळे जे सांगते ते करा आणि जे क्वेश्चन मी तुम्हाला IMP टिक करून दिले ते 100% तेच क्वेश्चन तुम्हाला परीक्षेला येणार आहेत. जे क्वेश्चन तुम्हाला मी दिले ते पुस्तकातून टिक मार्क करून
करून घ्या. ते क्वेश्चन आता व्हिडिओ नसेल बघितला तो बघून घ्या आणि त्याचा चांगला अभ्यास करा. जो आपला फॉर्मॅट आहे बघा मित्रांनो 2+1चा फॉर्मॅट विसरू नका. 2 किंवा अजून एक जुन्या क्वेश्चन पेपर तुम्हाला 100% सॉल्व्ह करायची ती आणि दिलेले मी MP क्वेश्चन लर्न करा. तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळाल्याशिवाय कोणी रोखू शकत नाही. हे आपण प्रत्येक पेपरला आजपर्यंत बघत आलेलो आहे. मॅथ्सचे दोन्ही पेपर झाले, सायन्स वनही झालं, इंग्लिशचाही झालं. या सगळ्या पेपरला आपण बघत आलो, जे दिलं ते चालवतं. ओके चला मित्रांनो, काळजी घ्या. परीक्षेसाठी शुभेच्छा दी. आणि जे मी टोटल सायन्स 2चे जेवढे व्हिडिओ टाकले टोटल सगळे A to Z व्हिडिओ बघा, ज्यामध्ये जे सांगितले तेच करून घ्या, काही अडचण नाही. आणि लवकरच हिस्ट्रीचा आणि जॉग्राफीचा पण तुम्हाला IMP क्वेश्चन आपल्या व्हिडिओमध्ये बघायला मिळते. ओके चला, सगळ्यांना बेस्ट ऑफ लक आणि भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वांनी पूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका. ओके चलो, जय महाराष्ट्र.